आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिकांचे लाडके नेतृत्व, शिवसेना तालुका प्रमुख, जिल्हा संघटक, पंचायत समिती सदस्य ते आंबेगाव विधानसभा उमेदवार असलेले आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांच्या आधारवड, प्रत्येक शिवसैनिकांची काळजी घेणारे, विचारपूस करून शिवसेना वाढीसाठी तन्मन धन लावून अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व, प्रत्येक एकनिष्ठ निष्ठावंत कट्टर शिवसैनिकांच्या हृदयात अजरामर असलेलं शिवसैनिकांचं काळीज, संपादक ॲडव्होकेट अविनाशजी रहाणे साहेब, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराकडून विनम्र भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। चला तर पाहूया अभिवादन मान दिवंगत अविनाशजी रहाणे साहेबांना। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज चॅनल, मंचर। आदरणीय ॲडव्होकेट अविनाशजी रहाणे साहेब, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व उपस्थित शिवसैनिक आणि इतर पक्षातीलही राजकीय लोकांचं आज इथं आगमन झालं। परंतु रहाणे साहेब म्हणजे आंबेगाव तालुक्याचा शिवसेनेचा वाद। अख्खा आयुष्य खडतर त्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं। शिवसैनिकांसाठी शिवकल्याण संस्थेची निर्मिती केली, शिवसेनेची शाखा ओपन करून सर्व आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम फक्त एकमेव रहाणे साहेबांनी केलं। ज्यावेळी मलाही आता ज्यावेळी तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केली, रहाणे साहेबांनी फक्त फोन केला, सुरेखा तुला हे पद देतोय आणि तुला हे काम करायचंय, करता का असं नाही, फक्त त्यांचा आदेश असायचा आणि तो शिवसैनिकांनी पाळायचा। शिवसेनेत एकजूट ठेवणं, शिवसैनिकांना जवळ घेणं, शिवसैनिकांची नाराजी दूर करणं किंवा प्रत्येक शिवसैनिकाचा आपल्या ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा करणं, अगदी बारीक बारीक गोष्टींचा रहाणे साहेब प्रत्येकाशी त्यांचं नातं अगदी प्रेमाचं, मैत्रीचं आणि कुटुंबातील एक व्यक्ती असं वाटत होतं। ज्यावेळी ऑफिसला कधी जा, स्वतःला शुगर होती परंतु कधी कुणाला विदाऊट चहा असं कोणालाही पाठवलं नाही। दिवसभर दुपारपर्यंत मीटिंग झाली, कधी जेवणाचा वेळ निघून गेला तरी अक्षरशः आमच्या बरोबर कुठंतरी चला आपण डोसा खाऊ, मिसळ खाऊ असे सुद्धा त्यांनी वेळ काढून, परंतु आम्हाला कार्यकर्त्यांना कधी मला वेळ झालाय, माझा जेवणाचा टायमिंग निघून गेलाय किंवा मला काही झालंय, अजिबात कधी स्वतःच्या तक्रारी नव्हत्या। अर्ध्या रात्रीला फोन करा, साहेब असं असं घडलंय, असं असं झालंय, साहेबांनी सांगायचं सुरेखा ये ऑफिसला, काय प्रॉब्लेम आहे, मी तुझ्या मागे भक्कम आहे, चल हे असं असं कर, तसं तसं कर। प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक म्हणून त्या माणसाने काम केलं आणि आज आपले रहाणे साहेब आपल्यात नाही, हे सुद्धा आपल्याला न पटण्याजोगी गोष्ट आहे। जर आत्ताच्या घडीला जर साहेब आपल्यामध्ये असते तर आता त्यांच्या कुटुंबाला जितकं वेदना होत आहे त्यापेक्षाही तालुक्यातील शिवसैनिक खूप दुखावलेला आहे। असा एकही दिवस नाही की रहाणे साहेबांची आठवण येत नाही आणि आत्ताच्या ह्या घडीला रहाणे साहेबांची खूप मोठी उणीव जाणवते। जेणेकरून आज जर रहाणे साहेब असते तर आता शिवसेनेचा चेहरा मोहरा वेगळा असता आणि अगदी पार सगळ्या शिवसैनिकांच्या संमतीने आज रहाणे साहेब ह्या घडीला आमदार 100% झाले असते आणि ह्या रहाणे साहेबांची पोकळी कधी आंबेगाव तालुक्यातून भरून निघणार नाही। अशा ह्या निष्ठावान सैनिकास आमचा भावपूर्ण आदरांजली या सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी अर्पण करते। थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.